नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 तारखेचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे माई म्हणतायत, "विद्याधर, अरे डायनिंग टेबलवर दारूची बाटली घेऊन बसलायस." तर आनंदी एकदम म्हणते, "दारू?" असं मनातल्या मनात म्हणते. तर प्रेक्षकांना आता विद्याधर आणि सगळे बघायला लागतात माईंकडे. बापू सुद्धा रागाने बघतायत या विद्याधरकडे. आता पुढे काय काय घडतंय बघूया आपण. काहीतरी वेगळ्याच ट्रॅकवर आलेली आहे सीरियल, बघूया. तर इकडे विद्याधर म्हणतोय, "अरे च्या! वय, 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 वय. काहीतरी आठवलं मला, थांबा हां." असं म्हणत हा विद्याधर उठतोय आणि म्हणतोय, "बापू." "नाही म्हणजे धने काय आहे ना, तो दिवस तुला आठवतोय का गं?" तर धनश्री विचारते, "काय?" तर विद्याधर सांगतोय, "तुला आठवतोय काय तो दिवस? तू एकदा खोलीत नाही का माझ्यासाठी चोरून दारू आणत होतीस." तर आता प्रेक्षकांना ना इकडे तो दिवस दाखवलाय बरं का फ्लॅशबॅकमध्ये, की कसं युगंधरने तो चहाचा जार धनश्रीच्या हातातून काढून घेतलेला असतो आणि फेकलेला असतो. तर विद्याधर म्हणत असतो पुढे, की "तेव्हा तुमच्या त्या लाडक्या युगंधरनं केवढा मोठा तमाशा केला होता. बापू, तो बी दिवस होता आणि ह्यो बी दिवस आहे म्हणजे आजचा बी दिवस आहे. आज हीच धनी सगळ्यांच्या समोर माझ्या ग्लासमध्ये दारू ओतणार." असं म्हटल्यानंतर ही ना इकडे बसलेली शलाका ना हळूच हसायला लागते. आता पुढे बघा कशी काय-काय घडतंय ते. माई-बापू रागाने बघतायत या विद्याधरकडे. तर विद्याधर पुढे म्हणतोय, "अन माई, ही दारू काय साधी दारू नाहीये. फॉरेन रिटर्न आहे फॉरेन. परदेशातनं मागवलीये. खास आजच्या सेलिब्रेशनसाठी. घेताय काय थोडी?" असं विचारतो विद्याधर. तर बापू "ए" असं म्हणत ओरडतात. तर लगेच ना विद्याधर म्हणतो, "चेष्टा केली हो." तरी शलाका म्हणते, "बापू, काय लगेच तुम्ही ओरडत बसलाय? सेलिब्रेशनसाठी दारू प्यायची असते. आपण आजचा दिवस फक्त मस्त साजरा करूया बघा." अशी शलाका म्हणते बरं का. आणि म्हणते, "असंही इथं खूप दुःखी वातावरण आहे. आपण जरासं एन्जॉय करूया." असंही तुमचा युगंधर आणि त्याची पोरं रूममधनं काही सकाळशिवाय बाहेर पडणार नाहीयेत. आपण मस्त एन्जॉय करूया. काय? असं विचारते बरं का सारखं-सारखं. आता माईंना ना खरंच असा राग येतोय, पण त्या काही करत नाहीयेत. तर आता की नाही विद्याधर म्हणतो धनश्रीला, "ए धने, तू अशी उभारलीस काय? जा आतमध्ये जा आणि आतमध्ये जाऊन असं किचनमधनं 2 काचेचे ग्लास घेऊन ये." अशी ऑर्डर देतोय हा विद्याधर. तर आता धनश्री "होय, आलेच." असं म्हणत जाते बरं का. तर आता पुढे काय-काय घडतंय बघा. तर ती जेव्हा जात असते, तेव्हा आनंदी तिथे उभी आहे. धनश्री म्हणते आनंदीला, "तू बाजूला हो." तर आनंदी ना किचनला असे दोन्ही हात धरते आणि म्हणते, "अहो धनश्री ताई, तुम्ही आतमध्ये जाऊन ग्लास आणणार नाही." आता धनश्री बघा या आनंदीकडे कशी बघायला लागले ते. ती म्हणते, "का?" विचारते. तर आनंदी म्हणते, "या घरात, या हॉलमध्ये दारूचा एकही थेंब पिऊ दिला जाणार नाही." आणि प्रेक्षकांनो हा विद्याधर ना जेवता-जेवता असा थांबलाय बरं का आणि असा पाठीमागे वळून बघतोय. आता धनश्री हाक मारते, "अहो, ही बघा तरी आनंदी काय बोलायले ते." असं अगदी धनश्री हाक मारते बरं का विद्याधरला आणि धनश्री म्हणते, "जरा जास्तच तोंड सुटलंय हिला." तर माई-बापू आता आनंदीच्या स्टँडकडे ना बघत राहिलेत. तर आता विद्याधर बघा जेवणाच्या पानावरनं उठतोय आणि आता बघा पुढे काय-काय रामायण घडतंय ते. तर धनश्रीच्या इथे जातो म्हणजे आनंदी आणि धनश्री तिथे उभे आहेत. तिथे हा विद्याधर जातोय आणि आता म्हणतोय, "आनंदी मॅडम, तू रोखणार आहेस मला?" असं विचारतो बरं का तोंड वाकडं करत आणि म्हणतो, "तू थांबवणार आहेस मला सेलिब्रेशन करण्यापासून? सुंब जळला तरी पीळ सुटत नाही म्हणतात ते हेच. अजून तुझा माज उतरलेला दिसत नाहीये. तू तू मला अडवणार?" असं विद्याधर विचारतो. तर आनंदी "हो" असं उत्तर देते बघा प्रेक्षकांनो पुढे. आणि धनश्री पण अशी नशी शॉक लागल्यासारखी बघते. तर आता आनंदी पुढे म्हणते, "जे या घराच्या नियमात बसत नाही, ते या घरामध्ये होणार नाही." आणि माई आणि बापू सुद्धा आनंदीकडे असे बघत राहतायत. आनंदी पुढे म्हणते, "मालक साहेबांनी या घरासाठी जे काही नियम केलेले आहेत, त्या नियमांचं पालन होणार. आणि हीच गोष्ट प्रत्येकाने कायम लक्षात ठेवायची." असं आनंदी म्हणते. तर विद्याधर म्हणतो, आली मोठी नियम सांगणारी." असं म्हणत त्याला धिक्कारतो आणि म्हणतो, "तुझ्या नवऱ्याचे नियम पाळतंय कोण इथं? मी माझ्या खोलीत बसून रोज दारू पितोय. तेव्हा येतीस काय तू मला अडवायला? मग आज काय नवीन आहे?" तर आनंदी म्हणते, "तुम्ही तुमच्या खोलीमध्ये काय करताय याने मला काहीही देणं-घेणं नाही. पण या हॉलमध्ये बसून तुम्ही सगळ्यांसमोर बसून दारू पिऊ शकत नाही." असं आनंदी परत एकदा सांगते बरं का इकडे. आणि आता बघा ही शलाका पण अशी ना एकदम रागाने बघते आनंदीकडे. आनंदी पुढे म्हणते, "तिथेच शेजारी मंदिर आहे. समोर शेजारी समिधा वहिनींचा फोटो आहे. अशा पवित्र ठिकाणी मी तुम्हाला दारू पिऊ देणार नाही." तर हा विद्याधर म्हणतो, "वाह! काय तर डायलॉग मारायला लागली एक नंबर. बापू, अहो तुम्ही बघितलत का?
पोरगी काय काय डायलॉग मारायला लागली या, बघितलं काय तुम्ही? पुढे म्हणतो, पण ए आनंदी, हे बघ, तू एवढा तोरा दाखवायची लायकी तरी राहिली काय तुझी आता? अगं तुझ्या नवऱ्याने तुला बाहेर हाकललंय, तुझी पोरं तुझा तिरस्कार करतायत, तुझी हालत या घरात नोकरापेक्षाही वाईट झाली आता. अशा शब्दात हा विद्याधर परत बोलायला चालू करतोय बरं काय आनंदीला. आणि मग पुढे म्हणतोय, अन तू मला रीतीभाती शिकवायला लागलीस? तर आनंदी सुद्धा तेवढीच, हो मी शिकवणार असं म्हणत लगेच प्रत्युत्तर देते. आणि आता प्रेक्षकांनो आनंदी पुढे काय म्हणते बघा, कदाचित हे सगळे माझे तिरस्कार करत असतील, कदाचित माझी तीच लायकी असेल, पण याचा अर्थ असा नाही की मी माझी कर्तव्य विसरलेली आहे आणि मालक साहेबांच्या आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. अशा ठाम शब्दात प्रत्युत्तर देते. तर विद्याधर म्हणतोय, "ग बस आणि बाजूला हो इथनं. ए धने, जा आत आणि ग्लास घेऊन ये. बघूया कोण अडवतंय काय." असं म्हणत विद्याधर ओरडतोय. तर प्रेक्षकांना आता माई पण म्हणतात, की "ए बास, आनंदी बरोबर बोलतेय. या घरात दारू प्यायची नाही." असं माई आणि बापू सुद्धा आता दोघं पण ठामपणे सांगतायत. बापू पण म्हणतात, "अरे बरोबर आहे. अरे जंगलातला वाघ जरा काही जखमी झालाय आणि तुम्ही सगळे लांडगे लगेच उड्या मारायला मोकळे झालात." तर असं म्हटल्यानंतर ही शलाका म्हणते, "बापू तुम्ही काय बोलायला?" असं ओरडून विचारते बरं का चिडून. तर आता आनंदी म्हणते, "जर तुमच्यात हिंमत असेल ना, तर तुम्ही मालक साहेबांच्या समोर दारू पिऊन दाखवा." आणि हे ऐकल्यानंतर विद्याधर ओरडून म्हणतो, माझी हिंमत बघायची आहे तुला?" असं म्हणत चिडून विचारतो बरं का. आणि आता म्हणतो, "थांब हां, थांब. तुला दाखवतोच माझी हिंमत काय आहे आता हा काय करतोय बघा. आता इथं उभं राहून सगळ्यांसमोर मी दारू पिणार." असं म्हणत दारूची बाटली हात लावत असतो. तोपर्यंत ना इकडे, विद्याधर काय करतोयस तू?" असं इकडे माई ओरडतात. आणि प्रेक्षकांनो विद्याधरने खरोखर दारूची बाटली तोंडाला लावलीये. पण बापू आता म्हणतात, "विद्याधर, विद्याधर थांब." आणि या विद्याधरच्या डोक्यात काहीतरी खुनशी पण आलाय बरं का. तो म्हणतोय, "थांबा, थांबा. अजून मोठी मज्जा दाखवतो तुम्हासनी. बघायची काय?" असं म्हणत आता हा विद्याधर ना म्हणतो. माई, बापू आणि आनंदीला नेमकं कळत नाही, की हा नेमका आता काय करणार आहे. पण विद्याधर आता आनंदीकडे जातोय आणि हातात त्याच्या दारूची बॉटल आहे बरं का. आणि आता धनश्री विचारते, "अहो तुम्ही काय करायलाय?" तर विद्याधर धनश्रीला म्हणतो, "ए धने, चल मागं हो तू." असं म्हणत त्या धनश्रीला पण ओरडतो आणि "मागं हो म्हणतोय ना तू." असं म्हणून सांगतो बरं का. आणि हा विद्याधर बघा आता पुढे-पुढे चालत येतो हळू आणि आनंदीच्या समोर येऊन उभा राहिलाय. आनंदीकडे बघायची नजर फार वाईट आहे बरं का त्याची इथे. आता हा काय करतो बघा, "तुला हिंमत बघायची होती नव्हे माझी?" असं विचारतो. आणि आता ना काय करतो, "मग घे." असं म्हणतो. ती दारूची बाटली सरळ नाही ते आनंदीच्या डोक्यापासनं खाली ओतायला चालू करतोय. इकडे माई म्हणतात, "ए विद्याधर." त्या छायाला असा धक्का बसलाय. बापू तिकडनं ओरडतात, "अरे विद्याधर काय करतोयस हे?" पण विद्याधर ऐकतोय कसला. आनंदीच्या अंगावरनं सरळ अशी दारूची बॉटल जी काही आहे ती त्याने ओतलेली आहे. अक्षरशः अशीच्या अशी रिकामी करत बसलाय तो. पूर्ण अंगावर, डोक्यावर अशी दारू ओततो. अक्षरशः किळसवाणा प्रकार केलाय बरं का आजच्या भागामध्ये या विद्याधरने. हे जरा अतिच दाखवतात. असो, तर शलाका पण अशी आश्चर्य बसल्यासारखीशी बघते आणि तिला मज्जा वाटते. बापू आणि माई ओरडतायत, "अरे विद्याधर काय करतोयस तू?" पण शलाकाचं मात्र फुल इकडे मजा वाटते तिला. ती हसतेच आहे. माई, बापू तर फार असे चिडलेत बरं का या विद्याधरवर. आणि बिचारी आनंदी कसं तिच्या अंगावर सगळी दारू ओतली नाही आणि त्यामुळे चेहरा असा वेगळा-वेगळा करतोय. तर बापू परत ओरडतात, "ए थांब रे, काय करतोयस तू?" असं सगळं आरडाओरडा चाललाय. पण हा विद्याधर काही थांबत नाही. जरा कमी ती सगळीच बॉटल त्या विद्याधरने आनंदीच्या अंगावर ओतून टाकलीये. आता विद्याधर म्हणतो, "काय मला थांबवत होतीस नव्ह तू? मी या घरात दारू प्यायला मनाई आहे. सगळे नियम पाळलेच पाहिजेत." असं नाटक करत विद्याधर म्हणतो आणि हसायला लागतो बरं का जोरात करत. आणि म्हणतो, "घे, पाळले तुझे नियम." असं म्हणत टोमणा सुद्धा मारतो इथे. आणि प्रेक्षकांना म्हणतो, "अगं या घरात दारू प्यायला मनाई आहे नव्ह? दारूनं अंघोळ करायला तर नाही?" अशा शब्दात विचारतो बरं का. आणि म्हणतो, "काय मग? आ? कसं वाटायलंय तुला आता?" असं विचारतो हा विद्याधर. आणि म्हणतो, "आज आयुष्यात पहिल्यांदाच न पिता चढली बघ मला." असं पण म्हणतो बरं का. आणि माई आता ओरडत येतात आणि म्हणतात, "विद्याधर, अरे, अरे लाज आहे की नाही तुला?" आणि तेवढ्यात बापू सुद्धा ओरडून म्हणतात, "विद्याधर, बास झालं आता." असं म्हणतात. आणि तर तो लगेच शलाका येते बापू ओरडतात तेव्हा आणि म्हणते, "बापू, बापू नाही. आज नाही हां. आज मी तुम्हाला हिची बाजू नाही घेऊ देणार." असं म्हणते ही शलाका पुढे येत. आणि म्हणते, "अहो तुम्हाला दिसत नाहीये का? हिच्यामुळे अख्खं घर उद्ध्वस्त झालंय."
आणि या धनश्रीला काय वेगळंच काहीतरी वाटतंय बरं का. तर इकडे शलाका पुढे म्हणते, "या आनंदीमुळं माझ्या सगळ्या बहिणीच्या पोटच्या पोरांची मनं दुखावलीत या मुलीनं," असं म्हणते बरं का या आनंदीला. आणि म्हणते, "मी तिचा बदला घेणारच," असं सांगते बरं का ही शलाका. आणि आता म्हणते, माई म्हणतात, "कशाला उगाचच मावशीच्या मायेचा आव आणतीयेस तू?" तर इकडे शलाका म्हणते, "माई विसरू नकोस, मी तुझी पोटची पोर आहे," असं शलाका म्हणते. आणि ही आनंदी बाहेरची आहे. तर लगेच माई म्हणतात, "याचीच, तू माझी मुलगी असल्याचीच मला लाज वाटते. कुठे समिधा आणि कुठे तू?" असं म्हणत आता माई शलाकाला ओरडतात. तर शलाका म्हणते, "माई, अहो शलाका चांगली होती की नाही, म्हणून गेली ती देवाघरी." आता शलाकाचं बोलणं बघा कसं दाखवलंय या. आणि पुढे म्हणते, "हे बघ, देव चांगल्या लोकांना ना पटकन वर बोलवतो. काय विद्याधर?" असं म्हणत या विद्याधरला विचारते. तर विद्याधर म्हणतो, "होय, होय. या हिशोबाने ना मग आपला नंबर जो काही आहे ना, तो सगळ्यात शेवटी लागणार आहे बघ." असं म्हणतो. तर शलाका इकडे हसायला लागते त्याच्या या वाक्यावर. पण विद्याधर पुढे म्हणतो, "पण मात्र ना या आनंदीचा नंबर जरा लवकर लागणार आहे असं वाटतंय. कारण तिला लईच चांगलं वागायची सवय आहे ना व." असं पण म्हणतो बरं का विद्याधर आनंदीकडे बघत. आणि शलाका पण तिकडे तोंड फिरवते. तर आता विद्याधर म्हणतो, "ए धने, माझं जेवण घेऊन ना वरती ये आणि हे ठेव." असं म्हणत रिकामी झालेली दारूची बॉटल त्या धनश्रीच्या हातामध्ये देतो. आणि आता धनश्री लगेच पडत्या फळाची आज्ञा मान्य करते आणि जेवणाचं ताट घेऊन इकडे सगळ्यांच्या देखत ॲटिट्यूड दाखवत नाही, ते वरती जाते. प्रेक्षकांनो, या धनश्रीचा रोलच काही मला समजत नाही. तुम्हाला लक्षात येतोय का बघा? म्हणजे नवऱ्याची बाजू पण घेतीये, नवऱ्याला नावं पण ठेवते, त्याच्यावर प्रेम पण करतीये आणि त्याची वाईट कर्तृत्वाला साथ पण देते आणि जे काही कळतच नाहीये तिचं काय आहे ते. असो, बघूया आपण पुढे या धनश्रीला कसं बदलतात ते. तर प्रेक्षकांनो, आता धनश्री सुद्धा ताट घेऊन वरती गेलीये. बापू पुढे येत असला तरी शलाका म्हणते बापूंकडे बघत, "बापू, अजिबात एक पाऊल सुद्धा पुढे यायचं नाही." आणि आता आनंदीकडे जात म्हणते, "अरे देवा! ई, 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 किती भयंकर अन् घाणेरडा वास येतोय गं तुझ्या अंगाला." असं म्हणते बरं का शलाका या आनंदीला. आणि माई-बापूंकडे बघत म्हणते, "युगंधर निंबाळकरांची बायको आनंदी निंबाळकर, मिसेस आनंदी युगंधर निंबाळकर. ज्या युगंधरला दारूच्या शब्दाची सुद्धा ॲलर्जी आहे, त्याच्या खानदानी बायकोनं आज तर दारूनं अंघोळच केली की." असं म्हणत टोमणा मारते आणि हसायला लागते, टाळ्या वाजवते जोरजोरात आणि म्हणते, "काय आदर्श ठेवलायस गं तू? तुझा हा जो काही मूर्खपणा आहे ना, तो बंद कर आणि मी काय सांगते ना, ते लक्षात ठेव." आता काय सांगते बघा, "आणि जर या तू घरामध्ये तुझं नाक खुपसायचं बंद नाही केलंस आणि तुझा जो शहाणपणा आहे, तो काही बंद नाही केलास ना तू, तर तो दिवस फार दूर नाहीये आनंदी, की ज्या युगंधरला किंवा त्यांच्या लाडक्या पृथ्वीला, दोघांपैकी एकाला तुझ्या मूर्खपणामुळं स्वतःचा जीव गमवावा लागू शकतो, गमवावा लागल." अशा शब्दात ही शलाका बोलते आणि म्हणते, "तेव्हा तुला तुझी खरी लायकी काय आहे ते कळल. मग कळेल तुला, की या घरामध्ये तू घरातल्यांसाठी तू वरदान आहेस, की ते शाप आहेस ते." अशा शब्दामध्ये बोलते बरं का ही शलाका. आणि आनंदीना फार वाईट वाटतंय बरं का ते बोलणं ऐकून. आणि आता शलाका सुद्धा तिकडनं निघून जातीये. आता पुढे काय घडणार आहे बघूया. तर प्रेक्षकांनो, बिचारी आनंदी सगळेजण असं आनंदीला फार असं बोलून गेलेले आहेत. माई-बापू आनंदीकडे असे ना म्हणजे खिन्नपणे बघत राहिलेत, की त्यांना पण समजत नाही, की आता काय करायचं ते. माई-बापू आनंदीकडे बघतात, तर आनंदी स्वतःला असा ना त्रास करत उभीच राहिली आहे तिथे. आता आनंदी या सगळ्यातून कसा मार्ग काढते बघूया आपण. प्रेक्षकांनो, इथे रूममध्ये मिताली बेडवर बसली आहे. पृथ्वी तिथे खुर्चीत बसला आहे. तर प्रांजल ना असा चिडून बसलेला आहे तिथं खाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर राग असा स्पष्ट दिसतोय आणि प्रत्येकाला तीच गोष्ट सारखी आठवते, की कसं युगंधरने पृथ्वीला मारलं होतं ते आणि कसा त्यांना म्हणजे राग आला या सगळ्या गोष्टीचा. तर पृथ्वीचं लक्ष जातं आता प्रांजलकडे. तर ते त्याला पण तेच आठवतंय, की मी आनंदीला घटस्फोट देणार नाही. असं युगंधरने म्हटलेलं वाक्य आठवतंय. प्रांजल रागाच्या भरात नाही ते भरपूर कॉफी पितोय. आता पृथ्वी म्हणतो या प्रांजलला, "प्रांजल बास कर अरे, किती कॉफी पिणार आहेस तू?" तर इथे ना प्रांजल असा एकदम सुन्न होऊन बसलाय बरं का. "आता अरे रात्रीचे 2 वाजलेत आता प्रांजल." असं म्हणत पृथ्वी म्हणतो. "आणि तुम्ही दोघं प्लीज शांतपणे झोपा आता." असं मितालीकडे बघत सुद्धा म्हणतोय बरं का पृथ्वी. प्रांजल म्हणतो, "नाही जमत आहे दादा, नाही जमत आहे." डोळे मिटले ना, की ते व्हिज्युअल्स येतायत रे सगळे सारखे-सारखे डोळ्यासमोर. असं म्हणतो, डोकं असं पाठीमागे कपाटाला लावतो आणि म्हणतो, "ती गोष्टच जात नाहीये अरे डोक्यातून सारखी-सारखी. आज हात उचललाय रे आपल्यावर." असा हा प्रांजल बोलतो आणि म्हणतो, "आज आपल्यापेक्षा ती आनंदी महत्त्वाची ठरली आहे त्यांच्यासाठी."
आपण त्यांच्यावर एवढं प्रेम केलं, आपण त्यांचा प्रत्येक शब्द ऐकला. पण आज त्यांनी आपल्याला डावललं आणि निवड कुणाची केली? तर त्या आनंदीची निवड केली. आज ना मला माझ्याच घरामध्ये परकं झाल्यासारखं वाटतंय, असा हा प्रांजल रडत-रडत बोलतोय. तर आता मिताली म्हणते, त्या आनंदीची इतकी हिंमत, की तिनं आपल्या घरामध्ये येऊन बाप-मुलामध्ये तिने येऊन भांडणं लावायचा प्रयत्न केलाय, असं चिडून बोलते ही मितालीसुद्धा. आणि पुढे म्हणते, आज ना आपलं हसतं-खेळतं घर तिनं पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलंय. असं वाटतंय ना, की आत्ताच्या आत्ता जावं आणि तिला असं चिडून बोलते. तर लगेच हा पृथ्वी म्हणतोय, "मिताली." पण लगेच मिताली म्हणते, "मग काय करू दादा? तूच सांग ना." तर पृथ्वी म्हणतो, "तुम्ही त्या आनंदीसाठी आपण आपला जीव जाळू नका. तिची आपल्या आयुष्यामध्ये काहीच किंमत नाहीये." असा हा समजावतोय आणि म्हणतो, "तिनं काय ती कितीही विष भरलं असलं त्यांच्या मनामध्ये, पण मी तिला तिची जागा दाखवून देणारच आणि तुम्ही प्लीज आता शांत व्हा आणि झोपा." असा हा पृथ्वी समजावतोय बरं का मितालीला आणि प्रांजलला. प्रांजल विचारतोय, "तुला काय सोपं वाटतंय? का झोपा? का झोपायला सांगतोयस तू? नाही लागत आहे मला झोप. हे बघ, हे बघ, मला ना गुदमरल्यासारखं होतं या घरामध्ये. नाही लागत आहे मला झोप. असं वाटतंय रोज रात्री झोपताना असं वाटत राहतं, की कोणीतरी माझ्या छातीवर दगड ठेवलाय येऊन असं वाटतं. मला नाही झोप येत आहे." असं म्हणत ना तो रडायला लागतो आणि म्हणतो, "आय एम नॉट ओके." असं करत त्याची ना खूप अशी चिडचिड आणि तळमळ चालली आहे. इकडे मितालीसुद्धा अशी खूप अशी हे झालेली आहे, त्रास होतोय तिला आणि पृथ्वीच्या डोक्याला हात लावून बसलाय. युगंधरची पण परिस्थिती काही सारखी नाहीये बरं का. युगंधरसुद्धा असा उभा आहे तिकडे, पण त्याला सुद्धा सारखं तेच आठवतं युगंधरला, की कसं पृथ्वी बोलला होता, की जर तुमची बाजू खरी असेल, तर तुम्ही तिला घटस्फोट द्या असं सांगितलेलं असतं या पृथ्वीनं सगळ्यांसमोर आणि कसं ते युगंधरने त्याला मारलं होतं सगळ्यांसमोर, हे सगळं आठवतंय इकडे. त्यामुळे युगंधर सुद्धा इकडे ना असा तळमळतोय. त्याला सुद्धा सुचत नाहीये, की या परिस्थितीतून आपण मार्ग कसा काढायचा आहे. त्याला सारखं आठवतंय, की तुम्हाला एक काहीतरी निवडावंच लागेल. तुमची मुलं की किंवा ही आनंदी असं पृथ्वी म्हणालेला असतो. हे सगळं त्याला आठवतंय आणि तो रूममध्ये ना इकडनं-तिकडनं फार अशा भरपूर अशा फेऱ्याच मारतोय आणि त्याला म्हणजे आता चिड होतीये त्याची, सहन होत नाहीये. आरशाकडे येऊन उभा राहतो, आरशात बघतोय स्वतःला, पण आता प्रेक्षकांनो पुढे काय करणार? काहीच समजत नाहीये. वातावरणात कन्फ्युजनच निर्माण झालंय आणि वेगळी अशांतता निर्माण झालेली आहे. त्यांनी मुलांच्या समोर सांगितलेलं असतं, की "मी आनंदीला घटस्फोट देणार नाही" म्हणून. हे आठवतंय त्याला आणि परत हे सुद्धा आठवतंय, की या विद्याधरने म्हटलेलं असतं, की "या माणसानं तुमच्या आईला, आमच्या समिधा वहिनीला सोयीस्करपणे विसरून या आनंदीला मनापासून स्वीकारलंय" वगैरे विद्याधरने जे काही टोमणे मारलेले असतात, जे काही बोललेलं असतं, ते सगळं इकडे आठवतंय आणि हा युगंधर आता समिधाच्या काढलेल्या पेंटिंगकडे बघतोय आणि कसल्यातरी परत विचारात हरवतोय. पृथ्वी म्हणालेली तेच-तेच वाक्य इकडे युगंधरला सारखी आठवतायत, की या आनंदीला आपण इथे घरामध्ये नोकरांची संख्या कमी नाहीये, राहील नोकर म्हणून असं जे म्हटलेलं असतं ते आठवतंय आणि प्रेक्षकांनो इकडे युगंधरची फार तळमळ होतीये. शेवटी आता युगंधर जाऊन तिथे खुर्चीत बसतोय आणि डोकं असं मागे टेकून विचारात हरवलाय आणि जे वातावरण फारच बिघडलेलं दाखवलंय प्रेक्षकांनो इकडे. तर इकडे छायाताई येते आता आनंदीजवळ आणि म्हणतीये, "आनंदीताई, अहो आता लई उशीर झालाय, चला झोपायला चला." तर आता "छायाताई तुम्हीच जा, जरा बघून या की मुलांना जरा काही पाणी वगैरे हवंय का?" तर छायाताई म्हणते, "अहो तुम्ही जरा स्वतःकडे बघा, तुम्ही कशी अवस्था करून घेतली आहे तुम्ही ही." अशी छाया म्हणते आणि मग म्हणते, "हे बघा आनंदीताई, हे बघा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका हो." असं समजावते आनंदीला. तर आनंदी म्हणते, "छायाताई तुम्ही माझी काळजी करू नका हो. तुम्ही जाऊन बघून या की मुलांना काही पाणी वगैरे हवंय का? किंवा काही बाकी लागणार आहे का?" असं म्हणत ना पिटाळते बरं का छायाला तिकडनं आणि आता छायासुद्धा नाईलाज म्हणून तिथनं उठते आणि जाते ती तिन्ही मुलांना काही हवंय का? किंवा युगंधर साहेबांना काही हवंय का बघायला आणि आनंदीसुद्धा तिथेच अशी विचारात हरवली आता छाया काय करते बघा, छाया जाते मुलांच्या रूमकडे डोकावते आणि बघते आतमध्ये तर तिन्ही मुलं तिला अशी म्हणजे बसलेली दिसतायत. कोणीही झोपलेलं नाहीये. तिन्ही सुद्धा जागी आहेत हे दिसतंय तिला आणि ती तशीच तिकडनं येते आणि युगंधरच्या रूमकडे पण जाते. युगंधर सुद्धा तिथे जागाच आहे. खुर्चीवर बसून तिथे विचारात हरवला हे ती बघते आणि छायाला जाता-जाताना तिथे पडलेला मोबाईल दिसतो. तर ती छाया काय करते, तो युगंधरचा पडलेला फोन आहे ना, तो फोन उचलते बरं का आणि इकडे निघून येते आता आनंदीजवळ. बघा प्रेक्षकांनो आता आनंदी पुढे काय करणार आहे किंवा कसं काय होतंय ते. तर आता छाया येते आनंदीजवळ, हातात फोन घेऊन येते. आनंदी विचारते छायाताईला, की "अहो छायाताई सगळं नीट आहे का?"
तर लगेच इकडे छायाताई म्हणतात, "अहो कशाचं नीट? अहो परिस्थिती लई वाईट आहे," म्हणून सांगते बरं का ही छायाताई आणि म्हणते, "अहो विद्याधर आणि शलाका मॅडममुळं घरात नुसतं टेन्शन झालंय समदं. कारण इकडे सगळ्यांच्या रूमच्या लाईटी चालू आहेत. कुणी बी झोपलं नाहीये अजून." तर आनंदी म्हणते, "काय? कुणीच झोपलं नाहीये?" तर छाया म्हणते, "होय, कुणीच झोपलं नाहीये आणि ते हे मालक साहेबांच्या रूमच्या बाहेर ना त्यांचा हा फोन पडला होता. टेन्शनमुळं त्यांच्या लक्षात बी आलं नाहीये की त्यांचा फोन पडलाय." तर आनंदी म्हणते, "तो फोन मला द्या." तर आता छाया म्हणते, "अहो पण तो फोन मालक साहेबांचा आहे नव्हं?" तर लगेच ना इकडे आनंदी म्हणते, पण आता मालक साहेबांपेक्षा मला या फोनची जास्त गरज आहे," असं म्हणते बरं का ही. आता छायाताईला काही समजत नाही ती काय म्हणते ते. तर आनंदीनं फोन मागितला आणि छायाताईने तो फोन आनंदीच्या हातामध्ये दिलाय. तर छायाताई विचारते, "म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहे या फोनचं?" तर आनंदी काहीतरी ठरवतीये बरं का मनामध्ये. आता काय ठरवतीये, काय करतीये हे कळेल आपल्याला. बघूया पुढे काय घडतंय ते. पण ना आता आनंदी ना समिताच्या फोटोजवळ उभी राहिली आणि म्हणते, "समिताताई, आज मी तुमच्यासमोर हात जोडून उभी आहे. आज मालक साहेबांना आणि तुमच्या मुलांना खूप सगळा त्रास होतोय आणि माझ्यामुळे या घरामध्ये जे काही वादळ आलेलं आहे माझ्यामुळे, तर त्यामुळे त्यांना कुणालाच शांत झोप लागत नाहीये. समिताताई, आज मला तुमची खूप गरज आहे. त्या मुलांवर आणि मालक साहेबांवर मायेची सावली धरा. तुमच्या आवाजात जी ताकद आहे ना, त्यानेच आता या घरातला संताप शांत होईल." असं आनंदी म्हणते आणि म्हणते, "प्लीज समिताताई, आज तरी एका रात्रीपुरती का होईना त्यांना सगळ्यांना शांत झोप लागू द्या." अशी प्रार्थना करते आनंदी समिताच्या फोटोसमोर हात जोडून. पण प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात आपल्याला काहीतरी वेगळंच बघायला मिळणार आहे. कारण आनंदी इथे म्हणते, "मालक साहेब, आपलं लग्न तुमच्या आणि मुलांमधल्या दुराव्याचं कारण जर का ठरत असेल, तर कुटुंब तुटण्यापेक्षा मीच हे घर सोडून गेलेलं बरं," असं म्हणतीये आणि घरातनं बाहेर पडतीये. पण तुळशीजवळ तिचा पदर अडकतोय. आता नेमकं काय घडणार आहे ते कळेल उद्याच्या भागात. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.